वेलकम बॅक टू श्रीनिधी चॅनल. श्रीनिधी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी केली आत्ता एडिटिंगला सुरुवात. आत्ता वाजले सकाळचे 10. हा व्हिडिओ आहे रात्री बनवलेला होता पुलाव, व्हेजिटेरियन पुलाव. त्यासाठी मी जी काही तयारी केलेली आहे ती तुमच्या जोडीला शेअर करते. माझ्या घरामध्ये काहीही नव्हतं. मी खालती जाऊन सामान आणलेलं. ऑनलाईन मागवते मी एरवी, पण ऑनलाईन जेव्हा मी मागवते तेव्हा मी नोटीस केलं की त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पैसे जातात. ते बॅगचे पण पैसे ॲड करतात, जाण्याचे पण इन्क्लूड करतात पैसे, आणि ते पैसे वाचवण्यासाठी मी स्वतः जाऊन खालती भाज्या वगैरे घेऊन आलेले. बटाटा, मटार, मिरची, कोथिंबीर, जे काही लागते ते घेऊन आले आणि त्याची केली मी तयारी. या एका साईडला सूरजला बघितलं. सूरजला खूप ताप, उलट्या आणि त्याचं डोकं वगैरे दुखते. घरामध्ये तो झोपून एका इकडे शामींची एक्झाम, तिची तयारी, तिची जेवणाची तयारी. सकाळी वांग्याचं भरीत आणि चपात्या बनवल्या होत्या आणि ती खाऊन झोपलेली. आणि परत आता उठून तिचे चालला आहे एक्झामची तयारी. उद्या एक्झाम आहे तिची, तर तिलाही बघणं, तिची वेगळी ट्रीटमेंट तिला द्यायची. मुलगा इकडे आजारी, त्याला बघणं, आणि सोबत दोघांनाही वेगळी जेवणाची तयारी, कारण त्याला तेलाचं चालणार नाही. व्हेजिटेरियन पुलाची इकडे तयारी केलेली. मलाही खायचा होता, तिलाही खायचा होता. सूरजला देते मी खिचडी बनवून, एकतर लापशी बनवून देते, नाहीतर मग खिचडी बनवून देते. त्याला मी विचारलं तुला जेवायचं काय आहे, तो बोलतो मम्मी मला काहीच खायचं नाही आहे. त्याने उपाशीपोटीच गोळ्या घेतलेल्या. मी त्याला बोलले पण की गोळ्या उपाशीपोटी घेऊ नकोस, पण त्याने उपाशीपोटी गोळ्या घेतलेल्या. हे जे वर्ष आहे, हे वर्ष माझं खूप कठीण गेलेलं. मला जबाबदाऱ्या एवढ्या आहेत की खूप कठीण आहे. आणि मी सगळ्यांना हे सांगेल की ज्याही सिंगल मदर आहेत आणि ज्या कुवाऱ्या मुली आहेत, तर त्यांनी, माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की खूप कठीण असतं मुलांना सांभाळणं. आईवडील जे बोलतात ते खरंच ऐकलं पाहिजे, कारण मुलं सांभाळता माझं आत्ता जे काही एज रनिंग आहे, त्या रनिंगमध्ये मी स्वतःसाठी कधी जगलेच नाही आहे. जबाबदाऱ्या म्हणजे कमी वयामध्येच माझ्यावर जबाबदारी आलेली, आणि ती जबाबदारी मी पार पाडता कधीच असं नाही झालं की मी जेवण जरी केले तर सर्वांचं जेवण झाल्याशिवाय जेवण मिळत नाही. म्हणजे मुलं झाल्यावर सांगते मी. परत म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आहे. सकाळचा चहा जरी केला तर जोपर्यंत मुलांचा नाश्ता होत नाही त्याच्यानंतर मी नाश्ता करते. जेवण जरी केलं तर अगोदर मुलांचं जेवण, त्यानंतर माझं जेवण होतं. एखादी वस्तू घ्यायची म्हटलं तरी अगोदर मुलं डोळ्यासमोर दिसतात. ही गोष्ट शेअर करण्याचं कारण म्हणजे जेव्हा आईवडील असतात तेव्हा आईवडिलांनी जे सांगितलं असतं त्याकडे आपलं लक्ष नसतं, आणि नंतर मग पस्तावा होतो. आणि सेम मला होतो आहे आता. ज्यावेळेस मला टोकायचे काही गोष्टीमध्ये माझे आईवडील, त्यावेळेस मी विरोध करायचे, आणि आत्ता मी खूप सहन करते की एवढा त्रास की जो म्हणजे असंही होतो कधी, पण तरीही ठीक आहे. काही गोष्टी ह्या सांगायच्या नसतात, कारण सांगितल्यावर मला तर सगळे असेच भेटलेले आहेत की मी जे काही करते त्यासाठी मला क्रिटिसाइज करणं, मला नाव ठेवणं, हे सगळं चाललेलं असतं. आणि माझ्याकडे इग्नोर करण्यापलीकडे काहीच ऑप्शन नाही आहे. कारण आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत गेल्यात त्याला मी प्रत्येक गोष्टीला सामोरे जायचं मी काम केलेलं. जेवढं माझ्याच्याने करता येईल मी तेवढं केलं. आणि खरं तर मी स्वतःसाठी काहीच केलेलं नाही आहे पूर्ण आयुष्यामध्ये. जे काही केलं आहे ते फक्त आणि फक्त दुसऱ्यांसाठी आणि मुलांसाठी. पण माहिती नाही, लोक ज्या अफवा पसरवतात किंवा ज्या तऱ्हेने मला बोललं जातं, ट्रोलिंग केलं जातं, कुठे काही गोष्टींचा विरोध केला जातो. पण मी अशा लोकांच्या सानिध्यातच राहणं सोडून दिलं आहे, कारण काही लोकांच्या सानिध्यात राहण्याने आपलंच नुकसान आहे. जे निगेटिव्ह लोक आहेत त्यांच्या मी खूप लांब गेलेले आहे आता.